नक्की पीसीओडी पीसीओएस म्हणजे काय आणि तो का वाढत चाललाय सध्या स्त्रियांमध्ये? आईचं जेवढं कमी एज असेल तेवढं चांगलं आहे. पुरुषाचं जास्त एज असलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही, कारण की त्यांच्या फक्त स्पर्म काउंटचा आणि स्पर्म मोटिलिटीचा संबंध येतो. मग जरी ती कमी असेल तरी मेडिसिन्सनी स्पर्म काउंट स्पर्म मोटिलिटी वाढवू शकतो. की मुलींनी कोणत्या वयात लग्न केलं पाहिजे? इन्फर्टिलिटी ही स्त्रियांपेक्षा जास्त पुरुषांमध्ये पण दिसते. भारतीय समाजामध्ये मूल न होणं हे तर जास्तीत जास्त कारण हे स्त्रीवर ढकललं जातं का? मराठी पॉडकास्टच्या आपल्या नव्या एपिसोडमध्ये आपल्या आजच्या गेस्ट आहेत. त्याचं नाव आहे डॉक्टर प्राजक्ता गणेशवाडी. गेले 12 वर्ष त्या कोल्हापूरमध्ये श्री सदामंगलम आयुर्वेदिक चिकित्सालय येथे त्या प्रॅक्टिस करत आहेत आणि स्पेशली इन्फर्टिलिटीसाठी त्यांनी एक वेबसाईट बनवली जिचं नाव आहे फर्टिवेदा, आणि त्या वेबसाईटबद्दल आपण ह्या एपिसोडमध्ये जाणून घेऊ. आणि त्यासोबत ज्या इन्फर्टिलिटीच्या प्रॉब्लेम्स आहेत, आजच्या लोकांचे ज्या बदलत्या सवयी आहेत आणि अनेक वेगळे प्रॉब्लेम्स पुरुष आणि स्त्री ज्या फेस करतात, त्या सगळ्या गोष्टी आपण या एपिसोडमध्ये जाणून घेऊया. आणि त्यांचा कॉन्टॅक्ट मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. आपल्याला पॉडकास्ट आवडल्यानंतर तुम्ही त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा आणि बघत राहा आपला आजचा एपिसोड. आजचा आपला विषय खरंच खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये इन्फर्टिलिटीचं प्रमाण जास्त वाढत चाललं आहे. तर मॅडम, आज मला तुमच्याकडून ह्या सगळ्या विषयांमध्ये डीपमध्ये मला माहिती हवी आहे की असं का होत आहे. म्हणजे मला पहिला क्वेश्चन हाच आहे की आत्ताच्या जमान्यामध्ये एवढं इन्फर्टिलिटीचं प्रमाण का वाढत चाललं? आधी एवढं नव्हतं. आधी जनरली आता आपण ऑब्झर्व केलं तर लाईफस्टाईल खूप चेंजेस झालेले आहेत. आधीची लोकं खूप मेहनत करायची, खूप काम करायचे, वर्कआउट त्यांचं जास्त व्हायचं. पण आत्ताचं सगळं सेडेंटरी लाईफस्टाईल वाढलेलं आहे की बैठं काम वाढलेलं आहे मनुष्याचं. तसंच आधीच्या काळी आहार म्हणजे ज्यांचं जेवण वगैरे असायचं ते जास्त पौष्टिक, जास्त सकस आहार म्हणू शकतो आपण, तसं असायचं. आता सगळं केमिकल्सयुक्त, थोडं फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स मिक्स असलेलं असं रासायनिक प्रक्रिया केलेलं अन्न आहे. निकृष्ट पद्धतीचं जर असं अन्नधान्य आपल्याला मिळतं ते, त्यामुळे त्याचा इंटेक आहे. त्या थ्रू शरीरात बरेचसे टॉक्झिन्स आपल्या जातात शरीरात. मग त्याचा कुठे ना कुठे दुष्परिणाम म्हणून एक इन्फर्टिलिटीचे केसेस सध्या आपल्याला वाढत जाताना दिसत आहेत. बरोबर. मग ह्या सर्वात जास्त परिणाम स्त्रियांवर होतो का पुरुषांवर होतो? म्हणजे असं काय आहे का? तसं आपण दोघांवरही इक्वल प्रमाणात त्याचा इम्पॅक्ट होतो आहे. कारण की मी ऑब्झर्व केलं की ह्यांची पुरुषांची जे स्पर्म काउंट आहे किंवा लो स्पर्म काउंट किंवा स्पर्म्सची हे मॉर्फोलॉजी म्हणजे स्ट्रक्चरल डिफॉर्मिटीज आहे, ते व्यवस्थित त्यांचं हेड व्यवस्थित तयार झाले नसतं किंवा टेल व्यवस्थित तयार झाले नसतं, जो आकार आहे तसंच त्यांचं फंक्शनिंग म्हणजे मोटिलिटी आहे. पटकन पुढे ते त्या स्त्री बीजापर्यंत पोहोचण्याचं काम आहे. मोटिलिटी कमी असते. मग हे सगळे पुरुषांमध्ये पण जास्त म्हणजे दिसत आहेत तसे प्रॉब्लेम्स. इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स हे पुरुषांमुळे मध्ये पण तेवढ्याच इक्वल प्रमाणात दिसत आहे ह्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्स किंवा जेवणाच्या चुकीच्या पद्धती वगैरे ह्याच्यामुळे. तसंच स्त्रियांमध्येही दिसत आहेत की वेगवेगळ्या प्रकारचे ओबेसिटी आहे, PCOD आहे, असे बरेच स्त्रियांमध्ये तर खूप म्हणजे मोठा हे आहे की आपल्याला ते ओळखणं प्रॉब्लेम्स जास्त फेस होत आहेत स्त्रियांना तर उलट. का त्यांना बाळ कॅरी करावं लागतं म्हणून का? हां, ते पण आहे की त्यांच्यामध्ये स्ट्रक्चरल डिफॉर्मिटीज असले तर मग आणखी परत प्रेग्नन्सीच्या वेळी परत प्रॉब्लेम्स होतात. तसंच त्या रिलेटेड काहींना डायबिटीज, शुगर असतो, काहींना थायरॉईड असतो, PCOD असतं. त्या रिलेटेड दुसराही जर आजार असेल तर त्याचा पण इम्पॅक्ट इन्फर्टिलिटी म्हणून होतो बऱ्याचशा स्त्रियांमध्ये. ओके. म्हणजे सर्वात जास्त स्त्रियांनी काळजी घेतली पाहिजे या बाबतीत. दोघांनी पण घेतली पाहिजे. सिम्पटम्सचे इन्फर्टिलिटी दोघांमध्ये पण दिसत आहेत जास्त, म्हणजे सेम प्रमाणात. फक्त कपल्समध्ये दोघांमध्ये आपल्याला शोधून काढायला लागतं की कुणामध्ये जास्त मोठा प्रॉब्लेम आहे. मग त्यानुसार तो ट्रीट करून आपल्याला हे करायला लागतं. पण जनरली दोघांनाही ट्रीटमेंट आम्ही देतो कपल्समध्ये एका वेळेस, म्हणजे स्टार्ट करतो. बरोबर. तसं नंतर मग त्यांना सक्सेसफुली त्यांना हे राहतं. बरोबर. मग तुम्ही जे PCOD PCOS म्हणतात, तर आता सगळ्या इंटरनेटवर म्हणजे जर आपण पाहिलं तर सगळेजण सांगतात की PCOD PCOS वाढतोय. नक्की PCOD PCOS म्हणजे काय आणि तो का वाढत चाललाय सध्या स्त्रियांमध्ये? जसं आपण ह्याचं डायबिटीज किंवा ब्लड BPचे जे आजार आहेत किंवा शुगरचे आजार ते जसे लाईफस्टाईल ओरिएंटेड आहेत, तसाच PCOD पण हा लाईफस्टाईल ओरिएंटेडच आजार आहे. कारण की PCODचा हे आपण केलं, हा शॉर्ट फॉर्म आहे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिझीज म्हणून. तर त्याच्यामध्ये जे हे आहे स्त्रीबीज जे आहेत ते पूर्णपणे मॅच्युअर नव्हतं. एक असं असतं की प्रत्येक सायकलमध्ये, प्रत्येक महिन्यामध्ये एक स्त्रीबीज फुटतं, मॅच्युअर होतं, फुटतं आणि त्याच्यानंतर मग ते आपल्या रजस्रावामधून म्हणजे तिचे मासिक पिरियड्समधून रेग्युलरली ते बाहेर पडतं. पण PCODमध्ये काय होतं की ते व्यवस्थित स्त्रीबीज डेव्हलप होत नाही. ते तिथल्या तिथेच असं एक म्हणजे हाफ मॅच्युअर्ड स्टेटमध्ये ते तिथेच ओव्हरीमध्ये जमा होतं. असे बरेचसे प्रत्येक महिन्यात एक स्त्रीबीज बाहेर पडणार. म्हणजे तिथं बाहेर
ओव्युलेशन न होता बाहेर न पडता स्त्री त्या ओव्हरीमधून बाहेर न पडता तिथे ओव्हरीमध्येच साठून राहतं. मग त्याचे सिस्ट तयार होतात 3 असे 10-12 एका ठिकाणी साठून राहिले की म्हणजे सिस्ट तयार होतात. म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिझीज असं होतं. मग ह्याच्यामुळे काय होतं की प्रत्येक वेळी जेव्हा ते स्त्रीबीज फुटतं तेव्हा त्याच्यातून हॉर्मोन्स पण बाहेर पडतात. मग ते हॉर्मोन्स बाहेर पडत नाही जेव्हा ते फुटत नाही. मग त्यामुळे मग परत हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो. त्यामुळे इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉनचा हॉर्मोनल इम्बॅलन्स होणं, मग त्याच्यामध्ये मग टेस्टोस्टेरॉन वाढतं स्त्रियांमध्ये. मग त्याच्यामुळे मग दाढीसारखी केस किंवा मिशीसारखी केस येणं, हिरसुटिझम, वजन वाढणं, अशा गोष्टी होतात मग त्याच्यामुळे. त्यामुळे PCODला रेग्युलर एक्सरसाइज, डाएट आणि प्लस मेडिसिन्स असं सगळं केलं आणि शक्य झालं तर पंचकर्म पण करून गेलं तर मग ते क्युअर होऊन तुम्हाला फर्टिलिटी जर असेल तर ती पण तुमची क्युअर होऊ शकते. बरोबर. म्हणजे इवन फक्त PCOD, PCOS आपल्या इनफर्टिलिटी नाहीत, स्त्रियांच्या नॉर्मल लाईफला पण प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम. आहे. हां, नाही तर काही आजकाल म्हणजे स्त्रिया ज्या आहेत मुली, त्यांना म्हणजे असं पण काही जणांची मेंटॅलिटी असते की मला कधी प्रेग्नन्सीच नाही ठेवायची, किंवा मला आजकाल ज्या जास्त म्हणू शकतो ना की त्यांना मेनली जास्त राहायला आवडतं, किंवा त्यांना जास्त ह्या फिमेल ओरिएंटेड गोष्टी नाही करायच्या. त्यांचं म्हणणं असं की आम्हाला प्रेग्नन्सी नको, मला माझी लाईफ जगायची आहे, मला एकटं राहायचं आहे, किंवा मला फक्त कपल हवं आहे, पण ते लिव्हिंग रिलेशनशिपमध्ये हवं आहे आम्हाला. असे ते काही आत्ताच्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. पण त्यांना पण ह्या गोष्टी PCOS आणि PCOD प्रॉब्लेमॅटिकच आहे. हो, अशा पण आपली मेंटॅलिटी जशी आहे ते थोडंसं रिफ्लेक्शन होतं आपल्या हॉर्मोनल इम्बॅलन्स होण्याकडे किंवा काय. त्यामुळे जर तुमची तशी मेंटॅलिटी असेल तर नक्कीच तुम्हाला परत शरीर पण तशा पद्धतीने हॉर्मोन सिक्रीट्स करतं आणि मग त्यामुळे मग ते PCOD किंवा PCOS होण्याचे चान्सेस म्हणजे आपली मेंटॅलिटीमुळे पण असं होतं, म्हणजे ज्यांना असं विचार करतात हो. त्यांना ते ऑटोमॅटिक तशा टाईपचे प्रॉब्लेम होतात. हो, की आपण एखादा जास्त सिम्पटम्स सर्च केले तर आपल्याला ते स्वतःच्या शरीरात तसे पण पद्धतीचे सिम्पटम्स जाणवायला लागतात. जास्त हेडेक किंवा कुठल्या तरी गहन आजाराचं आपण एखादं वाचतोय आणि कधी कधी बॅकमाइंडमध्ये ते आपल्या ह्याच्यात की आपल्याला हे तर नाही झालेलं ना, असं वाचतं असं होतं. त्यामुळे ते पण तसं विचार करण्याची पण हे खूप इम्पॉर्टंट आहे. बरोबर. म्हणजे हा खरंच म्हणजे ते म्हणतात ना की हिलिंग स्टार्ट फ्रॉम युअर माइंड. चांगलं आणि वाईट दोन्ही पण म्हणजे ते सुरुवात. पॉझिटिव्ह अफर्मेशन्स वगैरे म्हणतात ते पण तेवढे तितकेच खरे आहेत. म्हणजे मी पण सगळ्या पेशंट्सला मोस्टली सांगते की सकाळी उठल्या तुम्ही प्रार्थना करा आणि जे काही जास्त करून बेबीसाठी जे एक्सपेक्ट करायचं तुम्ही प्रार्थना करा की मला छान हेल्दी बेबी लवकरात लवकर कन्सीव्ह होणार आहे. आणि नक्कीच तुम्हाला मग ते युनिवर्स पण ते तसं ते देण्यासाठी ते हे करतं, अट्रॅक्ट करतो, लॉ ऑफ अट्रॅक्शननुसार वगैरे. तर तुम्हाला नॅचरली राहून जातं नंतर. बरोबर. आणि मग आता जेव्हा प्रेग्नन्सी राहणार असते तेव्हा ते एक ओव्ह्युलेशन सायकल असते, तर त्याबद्दल मला तुम्ही काय सांगू शकता? ओव्ह्युलेशन सायकल कसं फॉलिक्युलर स्टडी म्हणून एक हे आहे, सोनोग्राफी टेस्ट आहे, तर ती आम्ही करून घेतो फिमेल पेशंट्समध्ये. जनरली दर महिन्याला तिची पाळी जरी झाली तरीसुद्धा त्याच्यामध्ये ओव्ह्युलेशन होते की नाही, म्हणजे ते स्त्रीबीज आहे की नाही हे कळत नाही आपल्याला. फक्त तो पाळीमध्ये जो रक्तस्राव होतो तो गर्भाशयाच्या आतली जी लायनिंग आहे त्याचा ती बाहेर पडते, म्हणजे जी गादी आहे आतली गर्भाशयाची ती बाहेर पडते, निघून जाते. पण त्या गादीमध्ये ते स्त्रीबीज आहे की नाही हे आपण ओळखू शकत नाही. पण ते फॉलिक्युलर स्टडीमध्ये ओळखता येतं. आणि ते कोणत्या दिवशी ते फॉलिक्युलर रप्चर होणार आहे हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की ज्या दिवशी रप्चर होणार आहे त्याच्या आधी आणि नंतर तुम्ही संबंध ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे तेव्हा ते स्पर्म्स त्या टायमिंगला त्या एगपर्यंत पोचायला पाहिजे, मगच गर्भधारणा होऊन ते इम्प्लांटेशन त्या ह्याच्यामध्ये झालं, एंडोमेट्रियममध्ये झालं तर बेबी राहणार आहे. त्यामुळे फॉलिक्युलर स्टडी इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यामध्येच जनरली जर 28 दिवसांची सायकल असेल तर 14व्या दिवशी ओव्ह्युलेशन होतं. मग आम्ही 10व्या दिवसापासून शक्यतो संबंध ठेवायला सांगतो, अल्टरनेट 1 दिवस आड आणि 20व्या दिवसापर्यंत. आणि जर काही प्रॉब्लेम्स नसतील तर नॅचरली प्रेग्नन्सी राहते. जर काही प्रॉब्लेम्स असतील तर थोडंसं आपल्याला त्याच्या आधी पंचकर्म किंवा मेडिसिन्स वगैरे घेऊन ते आपण राहू शकते नॅचरली प्रेग्नन्सी. बरोबर. पण मग आता हे जे तुम्ही सायकल सांगितलेत, मग ह्यामध्ये ठीक आहे कॅलेंडर वाईज तुम्ही ओळखायचा, पण बॉडीचे सिम्पटम्स पण काय असतात का त्यावरून ओळखू शकतो की एखादी विसरली समजा की ते मार्क डाऊन करायला? तर तेव्हा जेव्हा ओव्ह्युलेशन होतं ना 14व्या दिवशी, मी सांगितलं जर 28 दिवसाची सायकल असेल तर त्या दिवशी थोडंसं त्याचे बॉडी हीट वाढलेली असते, बेझल बॉडी टेम्परेचर वाढतं. त्यामुळे ते ॲक्च्युली तुम्हाला थर्मोमीटरनी वगैरेच हे करायला लागतं. किंवा काही जण युरिन पण टेस्ट करतात. युरिनमध्ये पण एक प्रकारचा हॉर्मोन आहे तो दिसतो, आठवतो त्याची ती हे असते
फॉलिक्युलर टेस्टचं किटच मिळतं ते पण. ओके. मग त्या किटमध्ये तुम्ही युरिन टाकून जर ते पिंक लाईन्स वगैरे दिसले तर मग ते तुमचं ओव्युलेशन झालंय असं. ओके. ओव्युलेशन किट म्हणतात त्याला. तर मग ते तसं ओळखू शकतो आपण घरातल्या घरात पण. ओव्युलेशन झालंय कन्फर्म झालं की मग आपण त्या दरम्यान संबंध ठेवायला पाहिजे. बरोबर, ठेवू म्हणजे शकतो. अजून जास्त ॲक्युरेट हां. करता येईल आपल्याला. हां, एक तर सोनोग्राफी थ्रू किंवा मग ते ओव्युलेशन किट आहे त्या थ्रू किंवा मग आपली जर पिरियड सायकल रेग्युलर असेल तर डेट वाईज आपण कॅल्क्युलेट करू शकतो. बरोबर, बरोबर. आणि असं तुम्हाला वाटतं का, आता तुम्ही एवढ्या वर्ष या गोष्टीमध्ये आहात, ह्या फील्डमध्ये आहात, तर मग आपल्या भारतीय समाजामध्ये की मूल न होणं ह्याचं जास्तीत जास्त कारण हे स्त्रीवर ढकललं जातं का? हो, पहिला होत होतं तसं. आत्ता पण काही ऑर्थोडॉक्स फॅमिलीजमध्ये असेल, म्हणजे असेल तसा जो आपला आता प्रत्येकाच्या बघण्याचा दृष्टिकोन असतो. पण ॲक्च्युली जास्त बघायचं असेल तर पहिल्या काळी जे जेंडर हे असायचं की मुलगाच होतोय किंवा मुलगीच होतोय, हो, तर हो. त्याला जास्त ब्लेम स्त्रीवरती करायचे ते. ओके. पण ॲक्च्युली सायंटिफिकली विचार केला तर ते एक्स आणि वाय क्रोमोझोम्स हे पुरुषामध्ये असतात आणि ओके. जेंडर डिसिजन हे पुरुषाच्या कुठल्या क्रोमोझोममुळे होतं ते Decide हां, ते करायला. डिसाईड होतं. पण आधीच्या लोकांना ते माहीत नसायचं. ते ब्लेम गर्भ काय ते निष्क्रमण किंवा डिलिव्हरी आई करते तर त्यांना वाटतं की जेंडर पण ती आईचं डिसाईड ऐकूनच होतं की काय. तर तसं नसायचं ते त्या. आता ती आयडिया क्लिअर झाली आहे बऱ्यापैकी. पण मूल न होण्याचे काय म्हणतो आपण आत्ताच्या समाजामध्ये टोमणे असतील किंवा बोलणं असेल, जास्त करून स्त्रियांना हे करायला फेस करायला लागतं. कारण की पुरुषांना जनरली कोण असं ओपनली बोलत नाही किंवा अजूनही पुरुषप्रधान संस्कृती आहे, त्यामुळं असं डिरेक्टली सांगत नाहीत. पण स्त्रियांवरती जास्त आहे की ट्रीटमेंट घ्या, जावा, तुम्ही करा. हो. कुठल्या तरी महाराज, बंधू, बाबा कोणाकडे तरी जा, हे करा. हो. देवाधर्माचं करा, हे करा. मग असं कारण की त्यांना माहिती असं की ऐकून घेणारे ह्या स्त्रियाचा जास्त आहेत. म्हणजे मोठे कोणी घरातले असेल. मोस्टली सांगण्याचं काम करतात ते स्त्रियांना. त्यामुळं आपण म्हणू शकतो की थोडं समाजातून होतं तसं. पण जर सायंटिफिकली विचार केला किंवा आपण टेस्ट वगैरे केले तर असं काही नसतं की सगळ्या काय इन्फर्टिलिटी ही स्त्रियांमध्येच हां, प्रॉब्लेम्स. हां. मी आता म्हटलं तसं स्पर्म काउंट्स किंवा स्पर्म मोटिलिटी कमी असणं हे पुरुषांमध्येही तेवढ्याच प्रमाणात ते हे दिसत आहेत सध्या प्रॉब्लेम्स. त्यामुळे किंवा स्त्रियांपेक्षा जास्त पुरुषांमध्ये पण दिसत आहेत किंवा अनएक्सप्लेन पण इन्फर्टिलिटीचे रिझन्स. म्हणजे दोघांचे टेस्ट नॉर्मल आहेत पण काहीच रिझन दिसत नाही, अशा पण केसेस आहेत. म्हणजे तेच तर जास्त केसेस आहेत की ओके. काहीच रिझन नाही सापडते. मग अशा वेळी काय करायचं तर आम्ही पंचकर्म हे एकच दृष्टिकोन करते. ते आपल्याला न दिसणारे असे काही घटक असतील, शरीरात टॉक्झिन्स असतील, ते आपण बाहेर काढतोय आणि मग नॅचरली त्यांना कन्सिव्ह होतंय. तुमच्याकडे असं कुठलं उदाहरण आहे का की असं झालंय, म्हणजे तुम्ही सगळ्या टेस्ट बघितल्या आणि इतर डॉक्टरांकडे पण गेले, सगळेजण सांगतात की तुमचं सगळं तर नॉर्मल आहे, होय होय मग ते तुमच्याकडे आलेत आणि काय वेगळं झालं असं? आहेत छान. अशा बऱ्याच 2-3 केसेस झालेल्या आणि म्हणजे आमच्याकडे मुळात आयुर्वेदाकडे येणारेच पेशंट असे असतात की ऑलरेडी 4-5 डॉक्टर्स फिरून सगळे होम रेमेडीज करून आलेले असतात आणि लास्ट ऑप्शन म्हणून ते आयुर्वेदाला चूज करतात किंवा ओके. बघू आता इथं तरी काय होतंय का येऊन असं. तर छान रिझल्ट्स मिळालेत. असे 2-3 केसेस होते. एक कपल होतं, तर त्यांचे पत्रिका बघून आमचे एक मित्र होते जे पत्रिका बघून हेल्थचे रिलेटेड हे करायचे, सजेशन्स द्यायचे, ॲडवाईस. तर त्यांनी पत्रिका बघून सांगितलं की तुमच्या पत्रिकेमध्ये मूल आहे. त्यांना झालं नव्हतं अजून, मुंबईचे होते ते. आणि मग त्यांनी आमच्याकडे रेफर केलं की मला तर दिसतंय मुलं किंवा आत्तापर्यंत झालं पाहिजे होतं. मग काय बघा म्हणून मग तेव्हा त्यांचे सगळे हे नॉर्मलच होते. ब्लड टेस्ट किंवा सगळ्या जे काही तपासण्या आम्ही केल्या, सगळ्या सोनोग्राफी हे ते. मग पण काही रिझन नव्हतं. पण हे तर दिसे म्हटलं ती एक कुठेतरी हे होते की ट्रीटमेंट तर करत राहू आपण आणि कुठेतरी त्यांना कधीतरी हे होईलच. मग तसंच झालं. मग ते तिकडे मुंबईत असल्यामुळे लांब असल्यामुळे आणि आमचं कोल्हापूरमध्ये आहे, तर आम्ही त्यांना पार्सलनी मेडिसिन्स पाठवायचो दर महिन्याचे. नंतर तिथे त्यांनी घराजवळच्या मुंबईमधल्या आमचे एक ओळखीच्या डॉक्टरांकडे हे केली, पंचकर्म प्रोसिजर्स केले आणि नंतर मग त्यांना एक 3 ते 6 महिन्यामध्ये त्यांना नॅचरली प्रेग्नेन्सी राहिली. पण त्यामुळे ते पंचकर्मणी किंवा आपण थोडंसं पॉझिटिव्ह अफर्मेशन्स ठेवले आणि मेडिसिन्स रेग्युलरली घेतली विश्वास ठेवून, तर नक्कीच काही रिझन नसलं तरीसुद्धा फर्टिलिटी राहिलेली आहेत, असे केसेस आहेत. ओके, मस्त आहे. आणि हा सर्वात मोठा म्हणजे म्हणू शकतो की पैसे आणि इतर गोष्टी तर सेकंडरी आहेत, पण एखाद्या व्यक्तीला एखादं मूल होतंय किंवा त्याला एखाद्या स्त्रीला जो आनंद वेगळाच आहे. होय, तर त्यांचं जे एक्सप्रेशन आहे, जे ग्रॅटिट्यूड त्यांच्याबद्दल तुमच्याबद्दलचं ते आहे. नेहमी आले तरी कोल्हापूरला भेटून आम्हाला नक्कीच जातात बऱ्याच वेळा. हां, की तेवढा ती गोष्ट वेगळीच आहे. हम्म. आणि मग आता हे स्त्रियांचं आपण बघितलं की म्हणजे आता हे तर मिथ आपलं क्लिअर झालं की स्त्री पुरुष असं काही नाही आहे, मुलांना पण प्रॉब्लेम्स असू ते शकतात. तपासण्या आणि ह्याच्यात आपल्याला ते क्लिअर होतच मोस्टली. हां, पण तरी आता तुमच्या क्लिनिकमध्ये
म्हणजे मेल स्वतःहून किती येतात की नाही मॅडम आमच्याकडे प्रॉब्लेम आहे किंवा आम्हाला वाटतं चेक करावं, का जास्त स्त्रियांचंच तुम्हाला प्रमाण दिसतं? नाही, जनरली येताना कपल्स एकत्रच येतात आणि नंतर ते आमचं काम असतं की आम्ही शोधावं लागतं आम्हाला की कुणामध्ये कोणामध्ये काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम्स आहे? आहेत. तर ऑब्झर्व केलं तर दोघांमध्ये पण असतात. आता माझ्याकडे 2-3 केसेस आहेत मी ट्रीट करते. त्याच्यामध्ये दोन्ही केसेसमध्ये वरून तर काही नॉर्मल दिसते बॉडी त्या ह्यांची मेल पार्टनरची. काही असा काही प्रॉब्लेम्स नाही आहेत. पण जेव्हा आमची स्पर्म 360 म्हणून टेस्ट आहे, त्याच्यामध्ये स्पर्म्सचे पूर्ण डिटेलमध्ये ॲनालिसिस कळतं. ओके. स्पर्मची व्हॉल्यूम किती प्रमाणात बाहेर पडतंय, हो. सिमेन 360 म्हणून आहे ते. मग त्याच्यामध्ये त्या स्पर्म्सची आणि सिमेनची डिटेल ॲनालिसिस असतं. मग बरोबर. त्यात मग एका ह्याच्यामध्ये किती मिलियन स्पर्म्स बाहेर पडत आहेत, मग किती मोटाईल आहेत त्यातले, किती पुढे जाऊ बरोबर. शकत आहेत, त्यातले मग त्याचे डिफेक्ट्स किती आहेत. त्या स्पर्मचा 3 भाग असतात. डोकं म्हणजे हेड, मिड बॉडी, मिडल भाग आणि टेल म्हणजे शेपूट असते. म्हणजे बरोबर. ज्याकरून ते पोहत आत जातात. मग काय बऱ्याचशा ह्याच्यामध्ये ते काहींमध्ये हेड डिफेक्ट्स जास्त आहेत, काहींमध्ये बॉडी व्यवस्थित नाही, काहींमध्ये टेल डिफेक्ट्स आहेत. शेपूट व्यवस्थित नसेल तर ते आतपर्यंत जाऊ शकत नाही. हेड व्यवस्थित नसेल तर ते पेनिट्रेट होऊ शकत नाहीत ह्याच्यामध्ये, ओके. स्त्री बीजमध्ये. मग एक असे पण हे काही प्रॉब्लेम्स वगैरे दिसतात. आणि त्यांच्याच मग फिमेल पार्टनर्समध्ये पण ट्युबल ब्लॉकेज जे आहे किंवा एक जण जी आहे ती ह्याची शुगर आहे तिला, म्हणजे ओके. डायबिटीज आहे. मग असे सगळे कॉम्प्लिकेशन्स आहेत असतात बरोबर. कपल्समध्ये. मग ते सिमेन 360 केली ना, स्पर्म 360 टेस्ट, त्याच्यामध्ये डिटेल हे कळतं. बरोबर. पण आता हे सगळं मॅडम तुम्ही जे सांगितलं ते लग्नानंतर कपल्स येतात. पण असं तुम्ही कुठला सल्ला देऊ शकता का, की म्हणजे आपल्या ऑडियन्समध्ये अनेक जण असतील ज्यांना लग्न करायचं आहे, अजून ठरलं नाही किंवा त्यांना ठरवायचं आहे. तर मग अशा कुठल्या टेस्ट आहेत ज्या कपल्सनी आधीच करून घ्यायला पाहिजे, जेणेकरून पुढे जाऊन प्रॉब्लेम्स नाही व्हायला पाहिजेत? हो, HIV तर सगळ्यात पहिलं आपण कन्सिडर करू शकतो, की HIV व्हायरसची करून घ्यायला पाहिजे, कारण की ती ट्रान्समिटेड होऊ शकते एकमेकांना. आणि आपण मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स ठेवले तर मग ते सेक्शुअल डिझिजेस किंवा HIVचं प्रमाण जास्त, म्हणजे धोका जास्त असतो. त्यामुळे ते सेक्शुअली ट्रान्समिटेड डिझीजचा एक करायला पाहिजे. एक पॅनल असतो त्याचा. त्याच्यामध्ये 3-4 प्रकारचे आहेत ते डिझीजेस. ते आपल्याला ब्लड टेस्ट थ्रू लक्षात येतात. मग ते मेल फिमेल दोन्ही पार्टनर्सनी केले तरी चालतं. फक्त ब्लड ग्रुप पण करायला पाहिजे. त्याच्यामध्ये जर ह्याचा फिमेल पार्टनरचा ब्लड ग्रुप निगेटिव्ह असेल बरोबर. आणि मेल पार्टनरचं पॉझिटिव्ह असेल तर मग ते थोडंसं हे होतं, क्रॉस हे होतं आणि जे काही होणाऱ्या बेबीला आहे ना त्याला प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्यामुळे मग त्या दरम्यान जर गर्भधारणा झाली तर मग अँटी-डी म्हणून एक इंजेक्शन देतात. मग त्यामुळे ते काही म्हणजे प्रॉब्लेम्स येत नाहीत तेव्हा. जरी निगेटिव्ह असेल तरीसुद्धा त्यावेळी बरोबर रक्त तपासण्याकडून अँटी-डीचं इंजेक्शन वगैरे घेऊन आपण गर्भ कंटिन्यू करू शकतो. फक्त बरोबर. एवढंच की निगेटिव्ह पॉझिटिव्ह असलं तर गर्भपात वगैरे होण्याचे चान्सेस वाढतात ओके. यांच्यामध्ये मग फिमेल्स. तुम्ही मला डिटेलमध्ये सांगू शकता का ह्याबद्दल? कारण एक बेसिक ही टेस्ट तर लोकं करूच शकतात, म्हणजे ब्लड टेस्ट वगैरे तर. तर मग जे लग्न करू इच्छित आहेत, तर त्या लोकांनी जर ह्या टेस्ट नाही केल्या, तर काय बेबीवर परिणाम होऊ शकतात किंवा त्यांच्या लाईफवर परिणाम होऊ शकतात? नाही, फार म्हणजे ते हेल्थ रिलेटेडच आपण कन्सिडर करू शकतो ह्या टेस्ट करणं. बेबीसाठी मी म्हणेन तसं ब्लड ग्रुपचं फक्त हे राहतं. आपल्या पार्टनरचं कुठलं ब्लड ग्रुप आहे आणि आपलं कुठलं ब्लड ग्रुप आहे. AB किंवा AB किंवा O दोन्ही पण चालतं. तर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हचा जो गोष्ट आहे ना, ओके. ती इथे मॅटर करते फक्त. आणि ती पण आपण सॉल्व्ह होते. ते अँटी-डीच्या इंजेक्शनने ती पण सॉल्व्ह होते. त्यामुळे असं काही हे नाही, फक्त मेन सेक्शुअल ट्रान्समिटेड डिझीज आहे त्याच्यासाठीच फक्त ओके. म्हणजे हे मेजर करायला तेच पाहिजे. गोष्टी आहेत. हां, बाकी तर नॉर्मल सगळेच ब्लड टेस्ट प्रेग्नन्सी राहताना की राहण्याच्या आधी आईच्या करून घेतोच आपण. बरोबर, आणि बरोबर. मेल पार्टनर्समध्ये हे करतोच आपण. बरोबर. मेन HIVची सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि हिपॅटायटिसची एक इम्पॉर्टंट आहे. म्हणजे त्या असतील तर मग बेबीला हे होतं प्रॉब्लेम. बेबीला पण जन्मतच हिपॅटायटिस असणं किंवा HIV ओके. असणं असे होऊ शकतं. मग त्याचं अल्पायुष्य असतो, काही उपयोग नाही. आणि टॉर्च टेस्ट म्हणून एक आहे, ती पण फिमेल्समध्ये करतात. त्याच्यामध्ये 5 प्रकारचे व्हायरसेस बरोबर. आहेत. टॉक्झोप्लाझ्मासिस म्हणून आहे, रुबेला आणि असे 5 आहेत, मिझल्स वगैरे, बरोबर. रोटा व्हायरस. मग ही टॉर्च टेस्ट पण गर्भधारणा राहिल्यानंतर स्त्रियांमध्ये करतात. पण हल्ली टॉर्च टेस्ट आधी पण करून घेतो आम्ही जर राहत नाही आहे तर. ओके. तर माझ्याकडे आत्ता पण एक पेशंट आहे, मी ट्रीट करते, तिला टॉर्च टेस्ट पॉझिटिव्ह आहे. त्यामुळे पण कदाचित गर्भधारणा राहत नसेल तिची. ओके. मग अशा पण काही टेस्ट आहेत की ज्या केल्यानंतर आपल्या लक्षात येत की ही म्हणजे त्याच्या शरीरामध्ये विषाणू आहेत. त्यामुळे पण हे काय ते इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम होऊ होते. शकतो. आणि मेन म्हणजे TBची पण टेस्ट करतायत बरेचसे गायनेक्स. ओके. काहीच रिझन सापडत नाही आहे तर TBची टेस्ट केली तर मग TB पॉझिटिव्ह येतो ओके. पेशंटचा. मग तो गर्भाशयाचा असेल किंवा कुठल्याही अवयवाचा असतो. आणि मग तो TB असेल तर मग पहिला आपण TBची ट्रीटमेंट परत करायला लागते.
एक पेशंट होती, तिची TBची हिस्ट्री होती. 1 वर्ष तिने घेतली ट्रीटमेंट. म्हणजे ते आपले हे असतात गव्हर्नमेंटचे जे आहे डॉट्स ट्रीटमेंट बरोबर. ती केली होती. पण तरीसुद्धा पूर्णपणे तिचं अजून शरीरातलं TBचे विषाणू गेले नव्हते. त्यामुळे गर्भधारणा तिला अजून राहिली नव्हती. ओके. त्यामुळे असे हे टेस्ट आहेत जनरली. जर राहतच नसेल 1 वर्षभर वगैरे तुम्ही ट्राय करताय नॅचरली, तर मग HIV, TB, हेपॅटायटिस, टॉर्च हे सगळे टेस्ट, ब्लड टेस्ट तुम्ही करू शकता. पण ऑब्व्हियसली डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करून त्यांच्या सल्ल्यानेच बरोबर. करायला पाहिजेत. बरोबर. पण आता जसं आपण मागाशी म्हटलो, की काही स्त्रियांची मेंटॅलिटी वेगळ्या पद्धतीने चालते. तर अजून बऱ्याचशा स्त्रिया म्हणजे जुन्या काळामध्ये स्त्रियांची लग्न खूप लवकर होत होते. पण जसं आता शिक्षणाचं वय लोक जास्त वाढत चालले, म्हणजे 22, 23, 24 वर्षापर्यंत शिक्षणच असतं. होय. तर मग मुलींचं कुठेतरी लेट मॅरेजेस होतात. मग मला तुमच्याकडे हे जाणून घ्यायचं आहे, की मुलींनी कोणत्या वयात लग्न केलं पाहिजे? आता कसं आहे, आयुर्वेदात जे सांगितलेलं आहे ते एज खूपच कमी सांगितलेलं आहे. आणि म्हणजे गर्भधारणेसाठी छान असं उपयुक्त असं जे शरीर सांगितलेलं आहे ते 16व्या वर्षापासून ते 30व्या वर्षापर्यंत आपण मॅक्झिमम कन्सिडर करू असं सांगितलेलं. 30 किंवा मॅक्झिमम 40 वर्षापर्यंत. पण आता ते एज खूपच कमी झालेलं, की 16व्या वर्षी तर कोणी लग्न पण नाही करत, किंवा आपण तेव्हा ते खूपच अजून शिकत असतात. मग त्या पिरियडमध्ये जे काही स्त्रियांची हे आहे गर्भधारणा, किंवा त्यांचे सगळे धातू जे आहे ते चांगले असतात, आणि गर्भधारणा इझिली राहू शकते. त्यामुळे त्या एजमध्ये जेवढं लवकर, म्हणजे 30च्या आत सजेस्ट करेन मी मेल पार्टनर्सला पण आणि फिमेल पार्टनर्सला पण गर्भधारणेसाठी विचार करायला पाहिजे. पण आता एज इतकं वाढलेलं की आपण मॅक्झिमम ते 35 to 40 कन्सिडर करू शकतो. पण त्यामुळे काय होतं की चान्सेस, जसं हेल्दी बेबीचे चान्सेस कमी होतात. त्यासाठी तुम्ही आधी पंचकर्म किंवा थोडंसं मेडिकल गायडन्स अंडरच तुम्ही हे केलेलं कधी पण बेटर राहील. बरोबर. पण मग तुम्ही म्हटला स्त्री आणि पुरुष दोघांनी पण पुरुषांचं म्हणजे 35-30च्या वर जरी गेलं तसा काय वेगळा फरक पडतो? म्हणजे स्त्रियांमध्ये काय फरक पडतो आणि पुरुषांमध्ये काय फरक पडतो एज जास्त झालं तर? कसं होतं, स्त्रियांच्या एजचा जास्त फरक पडतो. जेवढं जास्त एज असेल स्त्रीचं तेवढं गर्भधारणेला प्रॉब्लेम येतात. कारण की जे काही बाळ आहे ते आईला कॅरी करायचं शेवटी. त्यामुळे तिची बॉडी हेल्दी पाहिजे, तिचे धातू व्यवस्थित पाहिजेत, ती मेंटली आणि फिजिकली फिट पाहिजे, तिला कुठलेही आजार नको आहेत, हे मेन आहे. कारण की 9 महिने तिला कॅरी करायचं आहे आणि तिच्या थ्रू सगळं बाळाचं पोषण होणार आहे. तिने हेल्दी डाएट खायला पाहिजे, तिने व्यवस्थित सगळे दिनचर्या परिचर्या पालन करायला पाहिजे. ह्याचा पुरुषाचा किंवा मेल पार्टनरचा रोल हा फक्त फर्टिलिटीपर्यंतच आहे. नंतर तो मेंटली तिला स्टेबिलिटी किंवा थोडंसं इमोशनल हे करू शकतो, कम्फर्ट देऊ शकतो. कम्फर्ट देऊ शकतो. पण शेवटी सगळं बेअर जे करायचं मोस्टली आईला, ते पण जर जेवढं ती कमी वयात हे करेल ना तेवढं ते तिचं बॉडी तेवढं सक्षम असते. नंतर थोडंसं एजिंग इफेक्ट किंवा थोडंसं हे स्टार्ट होतं आपले त्यात म्हणजे क्षणाक्षणाला आपलं शरीर झिजत असतं, आयुर्वेदात सांगितले. त्यामुळे जसं एज वाढेल तसे तिचे सगळे धातू वगैरे क्षीण होत जातात. त्यामुळे सगळ्यात जेव्हा ते व्यवस्थित विकसित असतात, त्यांची कार्यक्षमता बरोबर. जास्त असते, जे 30च्या आतपर्यंतचे एज असतं, बरोबर. त्या टायमिंगमध्ये गर्भधारणा झाली तर तुम्हाला म्हणजे नॅचरली कन्सीव्ह होणार. त्या दरम्यान तुम्ही काहीच मेडिसिन्स पण घ्यायची गरज नाही. पण प्रॉब्लेम तेव्हा होतो की त्याच दरम्यान ते कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज करतात किंवा गर्भधारणा होऊ देत नाहीत, नॅचरली होऊ देत नाहीत, काहीतरी वापरतात मेडिसिन्स, पिल्स किंवा कुठलेही बरेच कॉन्ट्रासेप्टिव्ज आहेत. मग तेव्हा आपण ते हे करतो, अडथळा निर्माण करतो. मग नंतर मग शरीर परत ते रिव्हर्स रिॲक्शन होऊन परत मग नॅचरल ह्याचे कमी होतात, चान्सेस कमी होतात. बरोबर. त्यामुळे आईच्या एजचा मॅटर करतो इथे जास्त. आईचं जेवढं कमी एज असेल तेवढं चांगलं आहे. पुरुषाचं जास्त एज असलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही, कारण की त्यांच्या फक्त स्पर्म काउंटचा आणि स्पर्म मोटिलिटीचा संबंध येतो. मग तो आपण टेस्ट करून जरी ती कमी असेल तरी मेडिसिन्सनी स्पर्म काउंट, स्पर्म मोटिलिटी म्हणजे वाढवू शकतो. ओके. आणि पुरुषांची यौवनाची हे आहे ती जास्त काळापर्यंत चांगली आहे. अगदी 70-80 वर्षापर्यंत ते काय ते अपत्य हे करू शकतात, बरोबर. देऊ शकतात. बरोबर. त्यामुळे आधीचे महाराजे अगदी म्हातारे वगैरे झाले तरी त्यांच्या भरपूर राण्या असायच्या आणि भरपूर अपत्य असायची त्यांची. बरोबर. त्यामुळे ते आहे. मुलींमध्ये एक कॉमन प्रॉब्लेम आहे की वजन वाढ. म्हणजे कुठल्या स्त्रीला आपलं वजन वाढलेलं आवडत नाही, हो. पण ते दिसण्यासाठी जेवढं प्रॉब्लेमॅटिक आहे तर तेवढंच ते म्हणजे आपल्या हेल्थवर आणि जास्त इनफर्टिलिटीच्या रिलेटेड जर आपण बोलायचं झालं तर त्यासाठी पण ते प्रॉब्लेमॅटिक आहे का? हो. जे काही जाड मुली आहेत किंवा जाड स्त्री आहेत त्यांना इन्फर्टिलिटीचे चान्सेस म्हणजे प्रॉब्लेम्स फेस करू शकतात ते इन फ्युचर.
तर काय होतं की वजन वाढल्यामुळे बरेचसे त्यांचा जो आयुर्वेदामध्ये मेद धातू सांगितलेला आहे तो जास्त प्रमाणात वाढतो. मग तो मेद जो आहे तो इक्विलिब्रियम मेंटेन करतो, म्हणजे सात जे धातू आहे त्याच्याबरोबर मधला हा तो मेद धातू आहे. मग ओके. त्यामुळे पुढचे धातू जे आहेत ते व्यवस्थित पोषण होऊन न होता निकृष्ट म्हणजे कमी त्याचं हे होतं तयार. तर शुक्र हा सगळ्यात शेवटचा धातू सांगितलेला आहे आणि शुक्र तो सगळ्या शरीराचा सार पण सांगितलेला आहे. माझ्या शेवटच्या धातूपर्यंत पोहोचूपर्यंत हे आपल्या आधीचे पहिले धातू एक 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 पोषण होत पुढच्या धातूला निर्माण करतात. मग जर मधलाच एकच धातू आपला वाढला जास्त प्रमाणात तर मग तो तिथेच जास्त पोषण तत्व किंवा हे तो धातू हे करतो आणि पुढचे प्रॉब्लेम म्हणजे चांगल्या पद्धतीने न होता मग ते इन्फर्टिलिटी किंवा शुक्रधातू चांगल्या पद्धतीने तयार नाही होत आणि मग इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम सगळे वाढतात. तसंच वजनामुळे त्यांचे PCOD होणं किंवा थोडंसं काय PCODचेच हे होतात की अनियमित पाळी होणं वगैरे अशा बरोबर. गोष्टी होतात. त्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स होतो, थायरॉईड वगैरे होणं अशा पण बरोबर. गोष्टी दिसतात. त्यामुळे वजनाकडे खूप लक्ष केंद्रित करायला पाहिजे. ज्या काही ओबेस पेशंट्स आहेत, मग ओबेसिटी किंवा वजन ज्यांचं वाढलेलं आहे हे थोडंसं डाएट कंट्रोल करणं, रेग्युलर एक्सरसाइज करणं अशा गोष्टी बरोबर. करायला पाहिजे. कारण की जर वजन जास्त असेल तर इन फ्युचर तुम्हाला इन्फर्टिलिटीला फेस करावं लागू शकतं. बरोबर. पण आपल्याकडे तर म्हणजे भारतामध्ये असंच चालतं की एखादी स्त्री जर प्रेग्नंट होणार तर तिला सर्वात जास्त खायला दिलं जातं, तिला अजून जास्त वेगवेगळ्या गोष्टी दिल्या जातात. हो, तेच प्रेग्नेंट राहिल्यानंतर घ्यायला पाहिजे ना. पण प्रेग्नेंट राहण्याच्या आधी ओबेसिटी असेल तर ते उपयोगाचं नाही आहे. कारण की ओके. नंतर तुमचं वजन परत बेबीमुळे परत 10 किलो नंतर वाढतंच. त्यामुळे बेबीच्या पोषणासाठी बाळ हेल्दी होण्यासाठी ते आईला ते खाणं गरजेचं आहे. तेव्हा ते प्रत्येक महिन्यामध्ये आयुर्वेदानुसार वेगवेगळे हे सांगितलेले आहेत. काय काय गोष्टी खायचे तशा. वेगवेगळ्या प्रकारचे खीर सांगितलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे हे सांगितलेले घटक, औषधी घटक किंवा काय ते डेली रुटीनमध्ये खाण्याच्या गोष्टी ज्या सांगितलेल्या आहेत. मग त्या बरोबर. तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायला पाहिजेत किंवा काही अशी औषधं आहेत शतावरी वगैरे जी 9व्या महिन्यामध्ये वगैरे आपण घ्यायला पाहिजेत आणि दूध वगैरे चांगलं येतं आईचं आणि मग बाळाचं पोषण चांगलं होतं आणि असं सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. मग तेच ते कन्फ्युजन होतं की म्हणजे असं नको व्हायला की आपल्या ऑडियन्सला असं वाटलं की वजन जास्त म्हणजे खराब आहे. म्हणजे प्रेग्नन्सीच्या आधी वजन कमी पाहिजे, बरोबर. कंट्रोलमध्ये पाहिजे आणि नंतर मग वजन तेव्हा पण ऑटोमॅटिकली वाढतं. तेव्हा काही वेट कंट्रोल करण्याची गरज नाही. बरोबर. असं. मग वजन कमी असणाऱ्या स्त्रिया ज्या आहेत मग त्या बेबीला बिअर करू शकतात का? म्हणजे असं लोकांमध्ये कन्फ्युजन असतं की अरे हिला आता बाळ होणार आहे, तर किती बारीक झालीस तू, तुला बाळ होणार, तुझी बॉडी थोडीशी स्ट्रॉंग पाहिजे. ज्यांचं वजन कमी आहे त्यांना पण इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात. त्यामुळे ज्यांचं कमी आहे त्यांनी ऑब्व्हियसली थोडंसं वजन वाढवायला पाहिजे प्रेग्नेन्सीचा विचार करत असाल तर. मग त्यामुळे त्यांनी पौष्टिक आहार घेतला पाहिजे, रोज अंगाला तेलाचा मसाज केला पाहिजे. थोडंसं स्ट्रेस वगैरे असेल किंवा वजन कमी होण्याचं काय कारण आहे, स्ट्रेस आहे, तुमचं का ओरिजिनलच बॉडी प्रकृती तशी आहे ते लक्षात घेऊन मग तशा गोष्टी करायला पाहिजेत. तूप बरोबर. वगैरे खायला पाहिजे. दोघांनाही जेव्हा इन्फर्टिलिटीचा किंवा बेबी राहण्यासाठी विचार करतो तर आयुर्वेदामध्ये दूध आणि तूप खायला सांगितले भरपूर प्रमाणात. ओके. पुरुषांमध्ये उडीद डाळ वगैरे सांगितलेली, स्त्रियांमध्ये दूध, तूप किंवा जे स्निग्ध पदार्थ आहेत ते सगळे सांगितलेले आहेत बरोबर. दोघांना. बरोबर. ओव्हरऑल पॉडकास्टमध्ये लक्षात आहे की स्त्रियांना म्हणजे खूप जास्त स्वतःची केअर करणं जास्त हो. महत्त्वाचं आहे. म्हणजे एकदम सुरुवातीपासून त्यांची म्हणजे जे मासिक पाळ चालू होते त्यानंतर ती कंटिन्यू दर महिना रेग्युलर पण ठेवायची आहे. नंतर प्रेग्नन्सीच्या आधी पण त्यांना सगळी मेहनत घ्यायची, स्वतःची बॉडी मेंटेन ठेवायला, जास्त वाढायला पण नको, जास्त कमी पण नको. खरं तर मुलींवर जास्त रिस्पॉन्सिबिलिटी आहे. पण जर योग्य वयात आपलं झालं लग्न आणि प्रेग्नन्सीचा आपण विचार केला तर मग नॅचरली हे सगळं होतं. जर आपण डिले झालो, प्रेग्नन्सीचा विचारच आपण डिले करत गेलो आणि नंतर तर मग ते प्रॉब्लेम्स येत जातात एज वाढेल तसं. बरोबर. त्यामुळे जेवढं लवकर आपण विचार करू तेवढं चांगलं आहे. बरोबर. मग हे सगळे आता आपण प्रॉब्लेम डिस्कस केले, पण आता हे सगळे प्रॉब्लेम्स घेऊन जेव्हा तुमच्याकडे व्यक्ती येतो तुमच्या क्लिनिकला तर तुम्ही कसं त्याला ट्रीट करता? मोस्टली पहिला तरी आम्ही जेव्हा असे प्रॉब्लेम्स घेऊन येतात बरेचसे कपल्स किंवा काही कपल्समध्ये मग असे म्हटलं तसं प्रॉब्लेम्स नसतात पण बेबी राहत नाही, हा एक मोठा प्रॉब्लेम असतो. तर त्याच्या सगळ्या बेसिक ब्लड टेस्ट करून घ्यायच्या, महिलांमध्ये सोनोग्राफी करून घ्यायची, हे सगळं आम्ही करतो. आणि महिलांमध्ये एक HSG म्हणून एक टेस्ट आहे, म्हणजे त्याच्या ज्या गर्भाशयामध्ये एक प्रकारचा डाय घालतो आम्ही आणि मग त्या गर्भाशयाच्या नळ्या ओपन आहेत का क्लोज आहेत, बंद आहेत ते लक्षात येतं. फॅलोपियन ट्यूब्स म्हणतात त्याला. मग ते डाय जर त्या फॅलोपियन ट्यूब्समध्ये आतमधून गेलं तर ते एक्सरे काढतात, मग ते लक्षात येतं एक्सरेमध्ये.
आणि ते बाहेर पडलं पोटात ॲबडॉमेनमध्ये तर मग ते ओपन आहेत, तर मग गर्भधारणेला काही प्रॉब्लेम नाही. पण बऱ्याचशा आता केसेसमध्ये असं दिसतंय की काहींची एक नळी ब्लॉक आहे, एक ओपन आहे, किंवा काहींच्या बरोबर. दोन्ही पण ब्लॉक आहेत. त्याचे कारणं अनेक आहेत किंवा कारणं सापडत पण नाहीत बऱ्याच वेळा. पण ब्लॉकेज तर आहे, ट्यूबल ब्लॉकेज म्हणतात त्याला. ट्यूबल ब्लॉकेजसाठी त्यांच्याकडे मॉडर्न गायनेक्स काय करतात तर ते लॅप्रोस्कोपी करतात, म्हणजे आतमध्ये एक नळी घालून ओपन करतात ब्लॉक. पण आयुर्वेदामध्ये नॅचरली बरोबर. गर्भाशयातून योनी मार्गातून एक औषधी तेल आम्ही हे करतो, आतमध्ये घालतो. मग ते तेल जे ते आतमध्ये जाऊन ब्लॉक ओपन करतं. आणि ओके. बिलकुल म्हणजे सर्जरी वगैरे जे लॅप्रोस्कोपी आपण आता डिस्कस केलं ती करण्याची गरज नाही पडत. नॅचरल पद्धतीने इथे बरोबर. हे होतं, ब्लॉकेजेस ओपन होतात आणि नॅचरली त्यांना कन्सीव्ह होतं नंतर. आणखी ऑब्झर्व केलं की लॅप्रोस्कोपीनंतर पण परत पण ब्लॉकेज तयार होतात काही पेशंट्समध्ये. पण बरोबर. त्याचं उत्तरबस्ती ही जी प्रोसेस आहे गर्भाशयातून योनी मार्गातून औषध घालण्याची, त्याला उत्तरबस्ती म्हणतात. तर ती प्रोसेस केली तर नॅचरली ब्लॉक्स ओपन होतात आणि नंतर बरोबर. नॅचरली गर्भधारणा होते. बरोबर. मग ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो आपण, म्हणजे आम्ही करतो. पण ह्याला टाइम जर आपण बघितला तर ज्या मॉडर्न टेक्नॉलॉजी जास्त टाइम कमी घेतील आणि हे जास्त घेतील असं आहे का काय? नाही, आपण म्हणजे आता बेबी होण्याची प्रोसेसच ॲक्च्युली थोडंसं आपल्याला पेशन्स ठेवावा लागतो. कधी-कधी लगेचच आपण ट्रीटमेंट स्टार्ट केली आणि 1-2 महिन्यात गर्भधारणा राहिली, असे पण केसेस आहेत. ओके. काहींना 6 महिने, वर्षभर पण जातं, 1-2 वर्ष पण जातात. एक अशी केस होती की 12 वर्षानंतर त्यांना आमच्या ट्रीटमेंटनी हे झालं, गर्भधारणा झाली होती. त्याच्या आधी त्यांनी IVF, IUI वगैरे सगळ्या ओके. गोष्टी केल्या होत्या, पण त्या फेल गेल्या होत्या. त्यामुळे असं पण होतं की पेशन्सचा भाग आहे किंवा ते थोडंसं कधी योगायोगाच्या गोष्टी किंवा अशा पण आहेत. आपण कर्म करत राहायचं, फळाची अपेक्षा आपण म्हणजे कधी बरोबर. होईल ते काय नाही, फळ तर बरोबर. आपल्याला मिळणारच आहे. बरोबर. त्यामुळे पूर्ण श्रद्धा ठेवून आपण ट्रीटमेंट केली. जनरली एक 6 महिने ते 1 वर्षाचा स्पॅन आम्ही सांगतो बरोबर. कपल्सला ठेवायला. त्या 6 महिन्यामध्ये त्यांचं पूर्ण पंचकर्म आणि मेडिसिन्स वगैरे घेऊन आपण त्याची पूर्ण बॉडी तयार करतो बेबी कधी गर्भधारणेसाठी, आणि मग बरोबर. नॅचरली त्यांना कन्सीव्ह होतं. बरोबर. बरंच मग आता तुम्ही तुमच्या क्लिनिकमध्ये काय ऑब्झर्व केलं की आता लोक जे तुमच्याकडे येतात त्यावरून त्यांची मेंटॅलिटी कशी आहे म्हणजे सध्याच्या समाजाची, की ते मॉडर्न सायन्सला जास्त लक्ष देतात की आयुर्वेदाला पण त्याच लेवलला बघतायत का त्यांना वाटतं की अरे हे तर खूप जुना प्रकार आहे किंवा ह्याचे रिझल्ट्स तेवढे येतील की नाही ह्याची श्युरिटी नाही किंवा हो. काहीच नाही म्हणून कोणीतरी नाही. सांगितलं म्हणून आपण जाऊया, तर कसे लोक दिसतात तुम्हाला? जनरली माउथ पब्लिसिटीनीच येतात सध्याचे, किंवा ज्यांना आमच्या ज्या पेशंट्सला सक्सेस मिळालेला आहे मग ते त्यांना रेफर करतात. आणि छान म्हणजे एक आशा असतील पेशंट्सला की लोकांना की IVF फेल केले, आता बघूया आपण आयुर्वेदिकनी काय होतं. आणि आमच्याकडे तसे रेकॉर्ड्स आहेत पेशंट्सचे, म्हणजे ट्यूबल ब्लॉक्स ओपन झालेले आहेत किंवा त्यांना नॅचरली कन्झीव्ह झालेलं आहे अशा बरोबर. पद्धतीने. कारण की आम्ही त्याची नाडी चेक करून वगैरे त्यांना योग्य ट्रीटमेंट देतो, पंचकर्म करतो आणि मग त्यांना रिझल्ट्स मिळतात छान. आपण विचार केला तर कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहे, म्हणजे तिथे इतक्या प्रमाणात पैसा खर्च करून पण कधी आपल्याला रिझल्ट्स हो. मिळत नाहीत. त्यापेक्षा इथे अर्ध्या खर्चामध्ये आणि नॅचरल पद्धतीने, नैसर्गिक पद्धतीने आपल्याला गर्भधारणा राहते. बरोबर. बऱ्याचशा चुकीच्या गोष्टी असतात त्यांच्या आहारविहारामध्ये किंवा वागण्यामध्ये किंवा खाण्यापिण्यामध्ये, त्या आम्ही सांगतो अवॉइड करायला, आणि असं केलं तरी बरोबर. त्यांना नॅचरली राहते बऱ्याच वेळा. म्हणजे साईड इफेक्ट्स पण नसतात, म्हणजे आयुर्वेदिक गोष्टींचे काही तुम्हाला प्रॉब्लेम होतील असं पण नसतं ना? हो, मोस्टली साईड इफेक्ट किंवा तसे प्रॉब्लेम्स येत नाहीत. त्या ॲलोपॅथीच्या त्यांना इंजेक्शन्स वगैरे घ्यायला लागतात. थोडंसं बॉडीवरती थोडासा हे होतो, म्हणजे अत्याचार होतात आपण म्हणू शकतो तसं. आयुर्वेदामध्ये हे सगळे पेनफुल पण खूप प्रोसेस आहे. आहे. कारण मेन म्हणजे स्त्रियांनाच ते इंजेक्शन्स वगैरे घ्यायला लागतात आणि ओके. अक्षरशः त्यांच्या शरीराची चाळणी होते म्हणतात त्या आणि खूप पेन्स होतात. आणि काही ना एक पण अशी पण केस होती की तिने ते इंजेक्शन्स वगैरे घेतले होते आणि तिला त्याचा साईड इफेक्ट म्हणून खूप योनी भागात जळजळ किंवा असं रेडनेस वगैरे, सूज वगैरे खूप आली होती. आणि तिला डायबिटीस पण त्याच्यानंतर हे झाला, स्टार्ट बापरे. झाला, म्हणजे त्या इंजेक्शन्सच्या साईड इफेक्टनी. मग ते आता कसं, तेव्हा ते त्या डॉक्टरांकडे, स्पेशलिस्टकडे गेले असं ते त्यांची बेस्ट ट्रीटमेंट देतात, पण तुमचं शरीर त्याला वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करतं. हो. मग असे साईड इफेक्ट किंवा अशा गोष्टी आयुर्वेदाच्या बाबतीत घडत नाही, कारण की आयुर्वेद पूर्ण त्यांच्या शरीराचा ओव्हरऑल सगळ्या सिस्टम्सचा विचार करतो. ते फक्त आम्ही गर्भाशयाचा आणि ह्याचाच नाही विचार करतात, त्यांच्या पूर्ण बॉडीचा, पूर्ण सार्वदेहिक प्रकृतीचा, पूर्ण बरोबर. पचनापासून सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार करतो. मग आता ती पेशंट माझ्याकडे आली, मग आता तिला पहिला मला आता शुगरचं ट्रीट करायला लागतं तिचं असं आहे, आणि त्याच्या ज्या साईड बरोबर. इफेक्टमुळे मला ट्रीट करायला लागते. बरोबर. अशा पण गोष्टी होतात. आता हे IVF आणि आता हे जे IVF आहे किंवा मॉडर्न टेक्नॉलॉजी आपण म्हणू, तर ते आणि आयुर्वेदा दोन्ही पण सोबत काम करू शकता का मग?
जनरली कसं होतं की IVFला किंवा IUIला तुम्ही ट्राय करणार असाल तर आम्ही सजेस्ट करतो की पहिला एकदा पंचकर्म किंवा शरीरशुद्धी करून घ्या. जसं आपण गाडीची सर्व्हिसिंग करतो तसं ही बरोबर. शरीराची सर्व्हिसिंग आहे. शरीराची सगळे आपले दोष समतोल करणं, बॅलन्स करणं, सगळे धातू समतोल करणं, बॅलन्स ओके. करणं आणि शेवटचा धातू हा शुक्र धातू आहे. मग त्यापर्यंत पोचायला आपल्याला व्यवस्थित डिटॉक्सिफिकेशन, चांगली 2-3 प्रकारचे कर्म करायला लागतात व्यवस्थित आणि मग त्याला एक थोडा 6 महिने वगैरे वेळ द्यावा लागतो आणि मग आपण एव्हरी मंथ त्या दरम्यान नॅचरली ट्राय करायचंच. जर नॅचरली नाही राहिलं आणि तुमची जर हे असेल, इच्छा असेल, तर पैसे खर्च करण्याची तयारी असेल तर तुम्ही नक्कीच मग त्याच्यानंतर तुम्ही IVF, IUIचा पण चान्स घेऊ शकता. एवढं सांगेन की त्या पंचकर्म केलं आणि IVF, IUI केलं तर त्याचे चान्सेस जास्त वाढतात गर्भधारणेचे ओके. आणि त्याच्या आधी पण नॅचरली गर्भधारणेचे पण चान्सेस वाढतातच पंचकर्म केल्याने. ओके. इन्फर्टिलिटी असेल, रिझन्स काही असतील तर तज्ञ डॉक्टरांकडून पंचकर्म आणि मेडिसिन्स घेऊन तुम्ही नक्कीच बरोबर. तुम्हाला रिझल्ट्स मिळतात. बरोबर. पण आता हे आपण जे म्हणतो की तुमचा जो जॉब आहे समजा तो खूप इन पर्सन आहे, ठीक आहे. तर मग जे लांब राहणारे लोक आहेत, समजा आता तुम्ही कोल्हापूरला आहात, एखादा व्यक्ती मुंबईमध्ये आहे, एखादा व्यक्ती सोलापूरमध्ये आहे, साताऱ्यामध्ये आहे, मग ती लोक तुमचं ट्रीटमेंट कशी घेणार? कसं होतं की फर्स्टली ऑन अँड ऑन आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करू शकतो जे लांब राहतात त्यांच्याशी. मग ते शक्य झालं तर त्यांना एक व्हिजिट केलेली कधी पण बरी पडते क्लिनिकमध्ये ओके. आणि एक सुट्टी काढून वगैरे आठवड्याभरासाठी फक्त आमच्या कोल्हापूरमध्ये आलात आणि मग पंचकर्म वगैरे करून घेतलात एक 10 दिवसांचा किंवा आठवड्याभराच्या पॅकेजमध्ये तरी आणि मग नंतर मग मेडिसिन्स आपण त्यांना बाय पोस्ट किंवा कुरिअरनी त्यांच्या घरी पाठवू शकतो. अशा गोष्टी करू शकतो किंवा मग नंतर तिथे त्यांच्या जवळपास ते ज्या शहरात आहेत तिथल्या जवळपासच्या डॉक्टर्सशी कन्सल्ट करून तिथे तुम्ही पंचकर्म आमच्या गायडन्स अंडर करू शकता किंवा कुठली पंचकर्मामध्ये कुठली औषधं वगैरे वापरायची ते आम्हाला डिसाईड ओके. करायला लागतात असं आहे. बरोबर. त्यामुळे ते पॉसिबल आहे. लांब असणाऱ्या पेशंट्सला पण पॉसिबल आहे ऑनलाईन आणि तिथल्या तिथे जस्ट कोऑर्डिनेशन करून हे करणं, ट्रीटमेंट घेणं बरोबर. तिथल्या लोकल डॉक्टर्ससोबत. पण हे पंचकर्म म्हणजे नक्की काय प्रोसेस असते आणि ते पेनफुल असतं का कसं असतं, किंवा त्याची थोडी ब्रीफ देऊ शकता का आम्हाला? हो, पंचकर्मामध्ये कसं होतं लोकांना वाटतं की फक्त तो तेलाचा मसाज करायचा, वाफ घ्यायची म्हणजे पंचकर्म आहे. तर तसं नाही आहे. तर शरीरात जे काही घटक आहेत, दूषित घटक आहेत, ते ओके. आपण शरीराच्या बाहेर काढतो जवळच्या मार्गाने. ते म्हणजे पंचकर्म. त्यात मग तो प्रकार आहेत वेगवेगळे. पंच म्हणजे 5 प्रकार. मग ते आपण उलटी मार्गी काढतो त्याला वमन म्हणतात. जुलाबा ओके. मार्गी काढतो तर त्याला विरेचन म्हणतात. नंतर बस्ती म्हणजे एनिमा देतो. एनिमा म्हणजे संडासाच्या जागेतून आपण औषधी तेल किंवा काढा देतो पेशंट्सला. मग तिथून ते ॲब्झॉर्प्शन जास्त होतं. म्हणजे जवळपास 1 लिटर काढा आपण तोंडावाटे पिऊ शकत नाही. पण तो खालच्या मार्गाने दिला तर पटकन ॲब्झॉर्ब होतो ओके. आणि पटकन इफेक्ट होतो त्याचा. तसंच तेल किंवा तूप आहे औषधी तुपं सांगलेली आहेत इन्फर्टिलिटीमध्ये. ती आम्ही स्वतः तयार करतो आणि पेशंट्सला खायला देतो. इंटरनल पण देतो आणि बस्तीतून पण देतो. मग ती 50-60 ml औषधी तुपं जी आहे त्याच्यामध्ये फर्टिलिटीची हे मेडिसिन्स आहेत त्याच्यामध्ये. तर ती आपण टॉयलेटच्या जागेतून देतो. मग तिथून पण ते ॲब्झॉर्ब होतात पटकन आणि जो आपल्याला एक्सपेक्टेड शेवटचा धातू शुक्र धातूपर्यंत ते पोहोचतात. आणि तसंच तिथून दिल्यानंतर गर्भाशय जे आहे ते पुढच्या बाजूला आपल्या मलाशयाच्या पुढच्या बाजूलाच गर्भाशय आहे. मग तिथून ते मेडिसिन गर्भाशयापर्यंत पण पटकन पोहोचतं आणि गर्भाशयाच्या पुढे हे आहे मूत्रमार्ग आहे आणि त्यामुळे उत्तर बस्तीमध्ये तर डिरेक्टली गर्भाशयातच मेडिसिन जातं. ती एक दुसरी प्रोसिजर आहे. ती फक्त फिमेल्समध्ये करतो आम्ही. मग हे झालं बस्ती हा 3रा प्रकार पंचकर्माचा. आणि 4था आहे रक्तमोक्षण. तो काही जर त्यांची बॉडीमध्ये रक्तदृष्टी वाटली म्हणजे जे काही स्किन डिझीज वगैरे असतील काही बरोबर. किंवा रक्ताच्या विकृती असतील तर मग ती आम्ही सजेस्ट करतो. म्हणजे बरोबर. रक्त त्यांच्या शरीरातून काढायचं फक्त असतं. आणि 5वी नस्य म्हणून एक प्रकार आहे नाकात तेल घालण्याचा नस्य. तर ते आम्ही जनरली सगळ्या पेशंट्सला करतो कारण की त्याच्यामुळे स्ट्रेस कमी होतो आणि तस ओव्युलेशनला ते हे करतं, स्टिम्युलेट करतं. कारण की नाकातून जे काही मेडिसिन जातं ते डायरेक्टली मेंदूपर्यंत जातं. मग तिथे पिट्युटरी ग्लँडला ते स्टिम्युलेट करतं आणि तिथून तो म्हणजे मोठी सगळ्यात ग्लँड आहे आणि तिथून ते सगळे आपले हॉर्मोन्स सिक्रेट होत असतात सगळ्या बॉडीचे बॅलन्स बरोबर. करणारे. मग तिथून ते ओव्हरीला पण स्टिम्युलेट करणारं, ओव्युलेशन स्टिम्युलेट करणारं असे पण हॉर्मोन्स योग्य पद्धतीने ते श्रवण होतात. आणि त्यामुळे नाकातून पण काही औषधी तेलं किंवा तूप आम्ही हे करतो पेशंट्सला देतो. मग ते आम्ही घरी पण त्यांना करायला सांगतो असं पण करतो. बरोबर. तर ह्या 5 प्रकारच्या शरीरक्रिये शुद्धीच्या प्रक्रिया आहेत. ते तुमची नाडी चेक करून, प्रकृती बघून, तुम्हाला कुठल्या प्रकारचा आजार आहे त्या रिलेटेड बघून मग आम्ही ते डिसाईड करतो.
आणि बरोबर. काही त्रास नसेल तरी सीझन वाईज ऋतूनुसार ते हे पंचकर्माचे प्रोसिजर्स करायला पाहिजेत पेशंट्सनी. म्हणजे त्याला बीज संस्कार असं टर्म सांगितलेले. तर ती म्हणजे आपण आपले जे काही पुरुषांमध्ये पुरुष बीज आणि स्त्रियांमध्ये स्त्री बीज ते व्यवस्थित तयार होतं म्हणजे चांगल्या क्वालिटीचं. मग ते तुमचं बाळपण जे आहे ते चांगलं हेल्दी बेबी असं तयार होतं. बरोबर. त्यामुळे नॉर्मली जरी काही प्रॉब्लेम्स नसले तरी सीझन वाईज हे पंचकर्म केले आणि तुम्ही नंतर नॅचरली कन्सेप्शनचा विचार केला तरी छान त्याचा फायदा होतो. बरोबर. पण आता ह्या तुम्ही ज्या प्रोसिजर सांगितल्यात, तर कदाचित एखाद्या व्यक्तीला वाटलं की अरे हे तर म्हणजे टॉयलेटच्या मार्गाने टाकतायत, हे तर नाकातून टाकतायत, तर हे खूप पेनफुल किंवा नाही. काहीतरी भयानक तर काही नाही ना? नाही, ह्या सगळ्या सुदिंग प्रोसिजर्स आहेत. सगळ्या प्रोसिजर्सच्या आधी होल बॉडी मसाज आणि स्टीम येतं आणि सगळ्या रिलॅक्सिंग प्रोसिजर्स आहेत. त्यामुळे असं काही डोक्यात घ्यायचं नाही. खूप पेनलेस असे आहेत. म्हणजे इव्हन मी ते उत्तर बस्ती जी सांगते गर्भाशयात औषध घालण्याची प्रोसेस ती पण अगदी पेनलेस आहे. म्हणजे तुम्ही अगदी तज्ञ डॉक्टरांकडून केलात ज्यांना प्रॅक्टिस आहे म्हणजे माझ्या जागी जे जास्त अनुभव असलेले डॉक्टर्सकडून, तर मग तुम्हाला काहीच पेन्स वगैरे होत नाहीत आणि छान त्याचे रिझल्ट्स मिळतात. त्यामुळे योग्य डॉक्टरांकडून तुम्ही योग्य ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच काहीच त्रास होत नाही पंचकर्माचा. पंचकर्म व्यापक सांगितलेले आहेत. चुकीच्या बरोबर. पद्धतीने पंचकर्म केलं तर मग त्रास होतात शरीराला. म्हणून ते पेशंटचं पण अर्धं काम आहे की त्यांनी फॉलो केलं पाहिजे. आम्ही जे काही कर्म करण्याच्या ओके. आधी खूप म्हणजे ते मोठी प्रोसेस आहे. त्याच्या आधी आणि नंतर पण काही गोष्टी आहेत फॉलो करण्याच्या. जसं की गरम पाणी प्यायचं आहे त्या दिवसात, उन्हात जास्त जायचं नाही, वाऱ्यात जास्त जायचं नाही, एसीमध्ये वगैरे बसायचं नाही आहे. आपले वात किंवा पित्त किंवा ते दोष जास्त वाढू नयेत अशा गोष्टी सगळ्या करायच्या आहेत त्या दरम्यान. ओके. म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्ही म्हणजे पूर्ण प्रोसिजर तुम्ही त्या करून घेता, हां, की तेव्हा सगळे आम्ही कन्सल्टेशन की असं करा, हो, तसं करा, हो. ह्याच्यानंतर तुम्हाला असं करायला लागेल. पेशंटनी सगळं व्यवस्थित फॉलो केलं तर मग नक्कीच छान हे मिळतात. कसं होतं त्या दिवसात हे पण काकाराष्ट्रक सांगितलेलं क नावाच्या 8 गोष्टी आहेत त्याच खायच्या नाहीत. मग त्यातल्या काही आता मिळत पण आहेत पण त्याच्यामध्ये कारलं, काकडी, कलिंगड ह्या गोष्टी आहेत त्या खायच्या नाही आहेत त्या दिवसात. मग त्या ओके. जर खाल्ल्या तर मग परत दोष इम्बॅलन्स होऊन तर मग ते परत त्रास होतो पंचकर्माचा. मग ते आम्ही कर्म करायच्या आधी सगळं डिटेलमध्ये पेशंट्सला देतो आम्ही. लिहिलेलंच असतं ते सगळं पेजवरती आणि सांगतो पण पेशंट. त्यामुळे पेशंटनी जर ते व्यवस्थित फॉलो केलं तर मग छान रिझल्ट्स मिळतात. छान दोष शरीरातले सगळी घाण बाहेर पडते आणि बरोबर. मग छान नंतर जे काही मेडिसिन्स घेऊ ते छान इफेक्ट करतात बॉडीवर. ओके. म्हणजे नंतरचे मेडिसिन्स इफेक्ट व्हायसाठी पण हे आहे. आणि हो, तुम्ही हो. मगाशी म्हणाल की पंचकर्म केल्यानंतर IVF जरी त्यांनी ट्राय केलं, हो, तरी नॅचरली म्हणजे चान्सेस वाढतात त्यांच्या प्रेग्नन्सीचे. हां, नॅचरली पण आणि IVF IVF जर पण त्यांना chances करायचं वाढतात. असेल तर ते पण वाढू शकतं. म्हणजे 3-4 वेळा ते IVF केलंय पण गर्भधारणा झाली नाही, गर्भपातच झालाय मोस्टली असं झालेलं आहे. पण पंचकर्म करून किंवा उत्तरबस्ती करून मग ते नंतर ट्राय करतायत. तर मग सक्सेस रेट वाढलेला आहे काही ओके. पेशंट्समध्ये दिसलेलं आहे बरोबर. तसं. मग आता आपण मॅडम ह्या पॉडकास्टमध्ये आपण सगळे डिस्कस केलं की स्त्रियांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, पुरुषांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, माणसाची हॅबिट कशी असावी दोघांची पण, परत आपण वय कोणतं असावं, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केल्या. पण आता मला जाता तुमच्याकडून तुमचं व्हिजन जाणून घ्यायचं आहे. म्हणजे तुमचं भविष्यातलं हे व्हिजन काय आहे? ह्या तुम्ही सगळ्या ज्या गोष्टी आता करतात की जे इन्फर्टिलिटी तुम्ही ट्रीट करताय, तर तुमचं व्हिजन काय आहे पुढचा? आता माझ्याकडे जनरली सगळ्याच प्रकारच्या आयुर्वेदिक ट्रीटमेंटसाठी पेशंट येत होते. पण सध्या ह्या 2-3 वर्षामध्ये इन्फर्टिलिटीचे पेशंट्स जास्त वाढलेत क्लिनिकमध्ये. मग त्या रिलेटेड आम्ही काय केलं की फक्त इन्फर्टिलिटी रिलेटेड आम्ही वेबसाईट क्रिएट केली www.fertiveda.in म्हणून. ओके. तर त्या वेबसाईटवरती तुम्ही व्हिजिट केलं तर तुम्हाला डिटेलमध्ये सगळेच मी आता जे सांगितलं ते पंचकर्म ते काय बरोबर. असतं, त्यातलं कसं काम करतं फक्त इन्फर्टिलिटीवरती हे सगळं बरोबर. तुम्हाला तिथे वाचता येईल, बघता येईल. बरोबर. आणि त्याचंच तिथे अपॉइंटमेंटचा पण एक हे आहे बॉक्स आहे, तिथून तुम्ही अपॉइंटमेंट पण घेऊ शकता, आम्हाला डिरेक्टली कन्सल्ट करू शकता. बरोबर. आणि इन्फर्टिलिटी खूप मोठा प्रॉब्लेम अजून पुढे फेस म्हणजे आता जर सुरुवात झाली अपकमिंग ओके. डेजमध्ये ती जास्त प्रमाणात तो वाढणार आहे, मोठा मुद्दा बरोबर. होणार आहे ॲक्च्युली. कारण की आताच आपण बघतो की स्पर्म काउंट्स आणि हे ते कमी व्हायला लागले लोकांचे. हो. त्यामुळे जास्तीत जास्त चांगली पद्धतीने लाईफस्टाईलचं चेंजेस करणं किंवा जास्तीत जास्त आयुर्वेदाचा हे थ्रू पेशंट्सला चांगले रिझल्ट्स देणं हाच हे आहे ह्या वेबसाईट डिझायनिंग. आणि आमचा उद्देश हाच असणार आहे की आयुर्वेदा थ्रू किंवा तुम्ही नॅचरल वेनी जो आपलं पूर्वापार हे शास्त्रोक्त शास्त्र जे सांगितलेलं जे आपलं आहे, जे आता पाश्चात्य लोक फॉलो करत हो. आहेत ते आपण स्वतः पण फॉलो केलं पाहिजे आणि विश्वास ठेवून घेतलं पाहिजे. नक्कीच त्याचे रिझल्ट्स खूप छान आहेत. कारण की तर थँक्यू मॅडम, तुम्ही आमच्या पॉडकास्टला आणि आमच्या ऑडियन्सला तुम्ही चांगली इन्फॉर्मेशन दिली. आय होप लोक तुम्ही सांगितलेल्या सगळ्या गोष्टी फॉलो करतील आणि तुमच्या क्लिनिकला पण व्हिजिट करतील. इव्हन ऑनलाईन जे तुम्ही प्रोसेस सांगितली त्या देखील ते फॉलो करतील. थँक्यू. नक्कीच. तर मराठी पॉडकास्ट इथे मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. वेलकम.